सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं। सर्व मतदारांना सर्वप्रथम नमस्कार। अतिशय उत्साहाचं आणि चांगलं वातावरण महाविकास आघाडी करता आहे। मी सर्व सांगलीकर माझे मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करेन की आपण जास्तीत जास्त मतदान करा, जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढवा आणि लोकशाही बळकट करा। हेच मी या ठिकाणी विनम्र आव्हान आप सांगलीकर जनतेला करतो। धन्यवाद। मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय। सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान करण्याचं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केलं। सभेचं आज महाराष्ट्रभर मतदान होते। मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो। जसं आपले शुभ दिवस असतात त्यातलं मतदान करणारे हा एक शुभ दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे। आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं। मी जनतेला आव्हान करतो की आपण पण सगळ्यांनी मतदान करावं आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा। आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल। चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल। ह्या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे। मिरजेतील AIMIMचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मतदानाचा हक्क बजावला। मिरज विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींनी जास्त मतदान करण्याचं आवाहन AIMIMचे उमेदवार डॉक्टर महेश कांबळे यांनी केलं। काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आणि सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांनी सांगलीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। मतदार बंधू भगिनींनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन यावेळी जयश्रीताई पाटील यांनी केलं। आज सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून आताच मतदान केलं आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद सगळे। महायुतीचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ आणि मंजिरा गाडगीळ यांनी बजावला मतदानाचा हक्क। यावेळी सुधीर दादा गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं। माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील आणि ऐश्वर्या प्रतीक पाटील यांनी आपल्या मुलांसह शांतिनिकेतन सांगली येथे मतदानाचा हक्क बजावला। शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सत्यजित देशमुख आणि सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं। 284 शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाच्यासाठी आता अत्यंत उत्साहामध्ये आम्ही सगळी मंडळी इथे येऊन मतदान आत्ताच केलेलं आहे। मतदारसंघातील असणाऱ्या तमाम माता भगिनींच्या आणि असणाऱ्या तरुणांच्या वडीलधारांच्या आशीर्वादानं खूप उत्साहात या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वजण सहभाग घेत आहेत। मला खात्री आहे मतदारसंघातील असणाऱ्या सर्व आमच्या असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं, आमच्या असणाऱ्या सर्व वडीलधारांच्या आशीर्वादानं, कैलासवासी शिवराव देशमुख साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच त्यांचे असणारे जे सहकारी आहेत, त्यांचे जे अनुयायी आहेत, त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगल्या पद्धतीचे मतदानामध्ये सहभाग या विधानसभा मतदारसंघातील जनता सहभागी होईल आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये अत्यंत उज्ज्वल अशा पद्धतीचे यश आपल्या ह्या महायुतीच्या उमेदवार म्हणजे मला या निमित्तानं प्राप्त होईल। आमदार जयंत पाटील साहेब यांनी बजावला मतदानाचा हक्क। यावेळी जयंत पाटील साहेब यांनी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलंय। या मतदारसंघाने नेहमीच मला आशीर्वाद दिलेला आहे। यावेळी भरघोस मताने विजयी होईल असा मला विश्वास आहे। महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात मताधिक्य किंवा मेजॉरिटी ही महाविकास आघाडीचीच होईल। सरकार महाविकास आघाडीचं होईल अशी महाराष्ट्रात सर्वदूर परिस्थिती आहे। कडेगाव मतदारसंघातून आमदार विश्वजित कदम यांनी आपल्या हक्काचं मतदान बजावलंय। यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री संजय काका पाटील यांनी चिंचणी तालुका तासगाव इथं मतदानाचा हक्क बजावला। यावेळी संजय काका पाटील यांनी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं। तो झाला आणि गेले 5-6 दिवस प्रचंड पैसे वाटण्याचं काम केलं, पण आम्ही त्याला अटकाव केला नाही। लोकांचे पैसे थोडेफार का विना लोकांच्याकडे चालले, त्यामुळे आम्ही कुठेही अटकाव केला नाही। प्रचंड पैसे वाटले गेलेले आहेत, त्यामुळे लोकांच्यापर्यंत जाऊ दिले आम्ही, फायदा लोकांचा करून दिलेला आहे। पण विजय तुमचाच होता। विजय निश्चित होणार। लोकांनी इलेक्शन हातात घेतलं। घड्याळाचा गजर व्यवस्थित झाला। घड्याळाचा गजर झाला व्यवस्थित, अगदी सगळे।
गोपीचंद पडळकर यांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।